नमस्कार मित्रांनो, अर्णव वेल्डिंग वर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आज खूप महत्त्वाच्या विषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे। मित्रांनो, घरचं टेरेस असेल तर पहिला आपण विचार काय करतो की जिना बनवायचा। जिना बनवण्यासाठी कसं होते, कॉस्टिंग जास्त जाते। मग कमी खर्चामध्ये तुम्ही अशा पद्धतीने शिडी किंवा जिना टाईप शिडी बनवू शकता। मित्रांनो, जर रेग्युलर जिना बनवताय त्याच्या अर्ध्या किमतीत आपली शिडी होऊन जाते। आता बघितलं तर आपली शिडीसाठी जे आपण पाईप वापरलेले ती 4 एक या साईजची पाईप वापरलेली आहे। मित्रांनो, उंची जर शिडीची बघितली तर 10 फूट एवढी आपण त्या शिडीची उंची ठेवलेली आहे। तसं रेग्युलर जर आपला जिना 9 इंचाचा आपला टप्पा होतो, 4 इंचाची आपण पायरी केलेली आहे। मित्रांनो, कमी खर्चामध्ये तुम्ही वरती टेरेससाठी अशा पद्धतीची शिडी बनवू शकता। मित्रांनो, तर तुमचं बजेट कमी असेल किंवा जुन्यापेक्षा अर्ध्या किमतीत तुम्हाला जर अशा पद्धतीचं शिडी बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। मित्रांनो, बघितलं तर हे बघू शकता, इझीमध्ये आपण वर करू शकतो। एक साईड त्याला रेलिंग घेतलेलं आहे आणि टोटल जो खर्च किती आलेला आहे याविषयी मी तुम्हाला त्या व्हिडिओत संपूर्ण माहिती देणार आहे। मित्रांनो, आपण जे जिन्याला पाईप वापरलेले आहे ते 4 एकची ह्याच्यासाठी रमण्यासाठी व टप्प्यासाठी आपण ही 4 एकची पाईप वापरलेली। साईडनं जे रेलिंगची पाईप बघत असाल तर ती 1.5 बाय 1.5 व टॉपला 2ची अशी पाईप वापरलेली आहे। टोटल आता खर्च किती येतो, जर अशा पद्धतीची शिडी करायची असेल तर 5 किंवा 6 हजार रुपये आपल्याला शिडीला खर्च येतो आहे। मित्रांनो, हे ऑल फिटिंग टोटल। आणि जर रेग्युलर आपल्याला जिना करायचा असेल तर त्याचे आपले डबल खर्च जातो, एक 14 ते 15 हजार रुपये आपल्याला खर्च येतो। पण एवढा खर्च करण्याची काही गरज नाही की तुम्ही कधीतरी यूज जर करणार असाल तर अशा पद्धतीची शिडी तुम्ही वापरली तर ती केली तर उपयोगाला येते आणि कमी खर्चामध्ये शिडी होऊन जाते। एक माणूस याच्यावर इझिली चढू शकतो रेग्युलर पद्धतीने। त्यामुळे अशा पद्धतीची शिडी केली तर तुमचे पैसे पण वाचू शकतात। मित्रांनो,